न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती। त्यानंतर महाराष्ट्र दिन 1 मे 2026 पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे। यामध्ये 1 मे ते 15 मे पर्यंत ऑनलाईन मोजणी नोंदणी फॉर्म स्वतः भरायचा आहे। त्यानंतर शासकीय कर्मचारी घरी येऊन फॉर्मची सहनिशा करतील, अशा प्रकारे जनगणना होईल असे पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले। यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अभियंता उपस्थित होते। तमाम बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा। या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग, सहकार्य नेहमी राहत आलेलं, आणखीन भविष्यात राहील याबद्दलची आत्मविश्वास आम्हाला सर्वांना आहे। आणि त्याच माध्यमातून आता 1 मे पासून स्वजनगणना हा एक प्रोग्राम महाराष्ट्र शासनाचा नाही तर केंद्रापासून हा सुरू झालेला प्रोग्राम आपण सुरू करत आहोत। या स्वगणनामध्ये जे कुटुंब आहे त्याने स्वतःच माहिती स्वतः अपलोड करायचं आहे। त्यासाठी जी साईट दिलेली शासनाची, त्या साईटवर त्याने ते अपलोड करायचे आहेत। त्यात जवळपास 33 प्रश्नाची प्रश्नावली त्याच्यामध्ये आहे। घराची स्थिती कशी असेल, कुटुंबाची माहिती, कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी, कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता व इतर माहिती, अशी सर्व माहिती त्यात द्यायची। आणि ही सर्व माहिती ही गुप्त राहणार आहे। 1 ते 15च्या दरम्यान हा कार्यक्रम आहे। 16 तारखेनंतर शासकीय अधिकारी कर्मचारी हा तुमच्या घरी येणार आहे आणि ती माहिती व्हेरीफाय करणार आहे। आणि ती माहिती व्हेरीफाय झाल्यानंतर तो तुमची माहिती ही शासनाकडे गुप्त पद्धतीने राहणार आहे। या माहितीचा कुणालाही देता येणार नाही। कोणत्याही नियमानुसार जरी त्यांनी मागणी केली तरी ती माहिती ही गुप्तच राहणार आहे। कुणाला ही माहितीचा सोर्स कुठूनही उपलब्ध सुद्धा होणार नाही। म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की 1 तारीख ते 15 तारखेपर्यंत आपण आपली स्वगणना तातडीने करून घ्यावी, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला हे उपयोगाचं ठरेल।